हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण लुसेंट या हिंदी लँग्वेजमध्ये असलेल्या बुकाला आपण मराठीमध्ये आता संपूर्ण लुसेंट आपण मराठीमध्ये घेणार आहे. आणि याचा फायदा महाराष्ट्रातील जे काही तुम्ही एक्झाम देसाल त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बुक असल्यामुळे होणार आहे. आणि जीकेचे जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या डोळ्याखालून अशा फ्लोचार्टच्या डायग्राम थ्रू आपण संपूर्ण लुसेंट बुक हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तुमचा सपोर्ट हवा. त्यासाठी हा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमची रिस्पॉन्स कळला पाहिजे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर बघा मित्रांनो, तर लुसेंट बुक तुमच्याजवळ असेल तर तुम्ही चेक करू शकता. लाईन टू लाईन मी यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. लाईन टू लाईन या फ्लोचार्टमध्ये तुम्हाला टाईप केलेली दिसेल. तर त्यामध्ये काहीच डाटा मी स्किप केलेला दिसणार नाही तुम्हाला. तर पहिल्यांदा आपण शॉर्टमध्ये आपण भारत याचं स्थान बघूया. तर उत्तरेकडे हिमालय आहे आणि दक्षिणेकडे दक्षिण समुद्र आहे. सिंपल, हे भारताचं स्थान आहे. मधोमध आपला प्यारा भारत आहे. आणि जर बघितलं तर भारताचे नाव, हे भारत नाव कोणत्या राजाच्या नावावर, तर भारत या राजाच्या नावावर भारताला हे नाव प्रथमतः मिळालं. आणि इंडिया हे नाव कोणी दिलं हे पण विचारू शकते आपल्याला परीक्षेमध्ये. तर युनानी लोकांनी हे इंडिया नाव दिलेलं आहे, जे ग्रीक लोक होते. तर हिंदुस्थान नाव हे मग कोणी दिलं, तर हिंदुस्थान नाव हे मुस्लिम इतिहासकार जे होते त्यांनी हिंदुस्थान नाव दिलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला इतिहासाला जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाचे स्रोत आहेत ते आपल्याला आवश्यक आहे. आणि त्या स्रोताचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे, कारण की त्या स्रोताबद्दल आपल्याला परीक्षेत वारंवार प्रश्न विचारतात. तर इतिहासाचे स्रोत बघूया मग आपण. तर इतिहासाला जाणून घेण्यासाठी पहिले जर स्रोत बघितले आपण तर धर्मग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते आपण धर्मग्रंथ बघणारच आहे. त्यासोबत ऐतिहासिक ग्रंथ पण आहे, ते ऐतिहासिक ग्रंथ पण बघणार आहे. पण काही पुरातत्व जे काही पुरावे आहेत ते पण बघणं आवश्यक आहे. आणि विदेशी यात्री जे आहे भारतामध्ये आले होते त्यांनी काही लिखित पुरावे सोडले ते पण आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया धर्मग्रंथ. तर धर्मग्रंथामध्ये पहिले येते वेद, त्यानंतर वेदांग, त्यानंतर पुराण, त्यानंतर उपनिषद. वेद, वेदांग, पुराण, उपनिषद. वेद, वेदांग, पुराण, उपनिषद हे धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथाला आपण वन बाय वन बघण्याचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला हे डायग्राम माइंडमध्ये क्लिअर असेल. तर पहिले धर्मग्रंथामध्ये आपण वेद बघूया. तर पहिला वेद महत्त्वपूर्ण आहे, ज्याला आपण ऋग्वेद या नावाने ओळखतो. आणि या ऋग्वेदाचा उपवेद जर म्हटलं तर परीक्षेमध्ये विचारला जाते की ऋग्वेदाचा उपवेद कोण आहे, तर आयुर्वेद हे ऋग्वेदाचा उपवेद आहे. तर या ऋग्वेदामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, मग या ऋग्वेदामध्ये ऋचा दिलेल्या आहे. त्या ऋचाचा क्रमानुसार ज्ञानाचा संग्रह केलेला आहे. तर लक्षात घ्या, क्रमवार ज्ञानाचा संग्रह हे कोणत्या आपल्या वेदामध्ये बघायला मिळते, तर ऋग्वेदामध्ये बघायला मिळते. तर ऋग्वेदामध्ये किती मंडल आहेत हे पण विचारले जाते. तर 10 मंडल आहेत. सूक्त किती, तर सूक्त पण विचारले जाते 1028. आणि एकूण ऋचा किती आहेत, 10,462 ऋचा आहेत. लक्षात असू द्या. आणि ऋचा वाचन करणारा म्हणजेच ऋग्वेदामधील जे काही ऋचा आहे त्याचे वाचन करणारा त्याला काय म्हटलं जाते, तर होतृ म्हटलं जाते. हे महत्त्वपूर्ण आहे. ऋग्वेदामधील ऋचांचं वाचन करणारा व्यक्ती, पाठन करणारा व्यक्ती म्हणजेच होतृ या नावाने ओळखला जातो. तर विश्वामित्र यांनी काय केलं मग, तर विश्वामित्र यांनी ऋग्वेदाची रचना केलेली आहे. तर तुम्हाला सिम्पली विचारू शकते, ऋग्वेद या वेदाची रचना कोणी केली, तर विश्वामित्र यांनी केली. तर बघा, या ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहे. तर या 10 मंडलपैकी तिसऱ्या मंडलामध्ये मग काय केलेला आहे, तर कुणाचा उल्लेख केलेला आहे, तर सूर्यदेवता आणि गायत्री मंत्र याचा उल्लेख ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलामध्ये केलेला आहे. तर 8व्या मंडलामध्ये काय केलं मग, तर हस्तलिखित ऋचा त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर 8व्या मंडलामध्ये काय हस्तलिखित ऋचांचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये. तर त्या हस्तलिखित ऋचांनाच काय म्हटलं जाते, खिल असं म्हटलं जाते. तर ऋग्वेदाच्या 9व्या मंडलामध्ये काय आहे मग, तर 9व्या मंडलामध्ये सोमदेवता याचा उल्लेख आहे. आणि ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये 4 वर्ण सांगितलेले आहे, जे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाते, तर ऋग्वेदाच्या कोणत्या मंडलामध्ये 4 वर्णाचा उल्लेख केला, तर 10व्या मंडलामध्ये केला. आणि तर बघा, यामध्ये तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येत आहे मित्रांनो, थोडासा आवाज येत आहे, बॅकग्राऊंड कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर ॲडजस्ट करा. तर ॲडजस्ट करा मित्रांनो. तर इंद्र या देवतेचं उच्चारण ऋग्वेदामध्ये किती वेळेस केलेलं आहे, 250. त्यानंतर अग्नी या देवाचं उच्चारण केलं 200 वेळेस. ह्या ऋचांच्या रचना केलेल्या आहे. सर्वात जास्त इंद्र, त्यानंतर अग्नी. तर आता बघा, वैदिक साहित्यानुसार जर बघितलं तर ऋग्वेदानंतर कोणत्या ब्राह्मण ग्रंथाचं स्थान आहे, तर शतपथ ब्राह्मण ग्रंथाचं स्थान आहे. लक्षात ठेवा, ऋग्वेदानंतर हे महत्त्वपूर्ण आहे. पुढील आपण वेद बघूया. यजुर्वेद. यजुर्वेद जर बघितलं तर यजुर्वेदाचा उपयोग काय, धनुर्वेद. धनुर्वेदामध्ये जर बघितलं तर कशाच्या बाबतीत माहिती दिली आहे, तर यामध्ये मंत्र आणि बली जे देतो आपण आजच्या स्थितीमध्ये पण, तर याचा उल्लेख यजुर्वेदामध्ये बघायला मिळतो. याचा उगम आपल्याला यजुर्वेदामधूनच बघायला मिळतो. तर एकमेव असा वेद आहे ज्याची मांडणी गद्य आणि पद्यामध्ये केलेली आहे. लक्षात द्या, असा कोणता वेद आहे की ज्यांची मांडणी हे गद्य आणि पद्य भागामध्ये केलेली आहे, तर ते आहे यजुर्वेद. तर यजुर्वेदाची जी काही ऋचावाचक आहे, ऋचा पाठन करणार आहे, त्याला काय म्हटलं जाते, तर अथर्वयू. काय म्हटलं जाते, अथर्वयू. सामवेद बघा, सामवेदामध्ये या सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद. बघा, सामवेद, सा म्हणजे श्वास, श्वास म्हणजेच काय, गंध येतो, आपण गंध घेतो.
तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. सामवेदाचा उपवेद, सामवेद, गंधर्ववेद आणि सामवेदामध्येच संगीताचा उल्लेख केलेला आहे प्रथमतः, म्हणून आपण त्याला संगीताचे जनक हे कोणत्या वेदाला म्हटले जाते? सामवेदाला म्हटले जाते. आणि सामवेदामध्ये जे काही ऋचावाचक आणि पाठन करताय ऋचांचा त्या सामवेदामधील त्याला उद्रातू म्हटलं आहे. लक्षात ठेवा. तर इकडे ऋग्वेदामध्ये पाठन करणाऱ्या ऋचांचं त्याला काय म्हटलं आहे? होतृ. आणि ऊर्ध्वयू हे यजुर्वेदामधील ऋचांचं पाठन करणारा याला म्हटलेलं आहे. आणि सामवेदामध्ये जे काही ऋचांचं पाठन करणारा वाचन करणारा याला उद्रातृ म्हटले आहे. पुढे बघा अथर्ववेद. अथर्ववेदाचा उपवेद काय? शिल्पवेद. आणि यामध्ये जादूटोना, वशीकरण, औषधी, विवाह, आशीर्वाद, राजकर्म जे की राजा कर्म करणार त्या पद्धतीचे, आणि प्रेम या सर्व बाबींचा उल्लेख कुठे बघायला मिळतो आपल्याला? अथर्ववेदामध्ये. बघा जे काही ॲडिशनल डाटा आहे मी पण त्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. जादू, वशीकरण, औषधी याबाबत तुम्हाला माहिती असेल, पण विवाह, आशीर्वाद, राजकर्म आणि प्रेमाचा पण उल्लेख अथर्ववेदामध्ये बघायला मिळतो आपल्याला. आणि यामध्ये कन्याचा जन्म जर झाला तर याला काय इथे हिनलेलं आहे? तर कोणत्या वेदामध्ये? अथर्ववेदामध्ये. कन्याचा जन्म काय याची निंदा केलेली आहे. तर सभा आणि समिती हे प्रजापतीची पुत्री आहे अशा पद्धतीचा उल्लेख कुठे बघायला मिळतो? तर आपल्याला अथर्ववेदामध्ये बघायला मिळतो. तर त्यानंतर आता आपण हे चारही वेद बघितले. या वेदाची समज व्हावी, लोकांना कळावं, त्यासाठी 6 वेदांगांची काय रचना केली. किती? 6 वेदांगांची रचना केली. ते 6 वेदांग आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकते की पहिला वेदांग जर म्हटलं तर शिक्षा, त्यानंतर ज्योतिष्य, त्यानंतर कल्प, त्यानंतर छंद, त्यानंतर व्याकरण, त्यानंतर निरुक्त. बघा वेदाची जे काही आहे ते वेद समजले पाहिजे लोकांना, त्यासाठी 6 वेदांगाची रचना केली. त्यामध्ये शिक्षा, ज्योतिष्य, कल्प, छंद, व्याकरण आणि निरुक्त हे 6 वेदांग आहे. तर पुढे बघा महत्त्वपूर्ण पॉईंट, पुराण. या पुराणाची रचना कोण केली? तर लोमहर्ष यांनी पुराणाची रचना केलेली आहे. तर या पुराणामध्ये नेमकं काय? तर ऐतिहासिक जी काही घटना आहे त्याच्या कथा आहेत. आणि सर्वात प्राचीन पुराण म्हणजेच मत्स्य पुराण. लक्षात असू द्या. तर ह्या बाबी आपण सर्व काही फर्स्ट चॅप्टरच्या बघितलेल्या आहे लुसेंट या बुकमधल्या. तर तुम्हाला आय होप या बाबी क्लिअर झाल्या असेल. तर बघा लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण बाब आहे, आपण लुसेंट हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बघा मित्रांनो. यामधील एक जरी तुम्हाला टॉपिक आपण पॉईंट स्किप केला असं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण की मी सर्व बाबी घेतलेल्या आहे आणि ते पण तुम्हाला मराठीमध्ये मी ट्रान्सलेट करून देत आहे. तर याचं कुठेतरी भान ठेवा. तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांसोबत आणि लाईक करा मित्रांनो. एवढ्या मिनिट्सची लाईक तो बनता आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण टाइमपास करण्याचा प्रयत्न केला नाही, सर्व काही डाटा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कारण की एवढ्याच वेळेमध्ये कुठेतरी 1 ते 1.5 तास तुम्हाला एवढाच पॉईंट क्लिअर करण्यासाठी वेळ घालावा लागतो. तर आपण वेळेचं भान ठेवून थोडंफार फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया आणि अशा पद्धतीने तुम्हाला लवकर लक्षात राहील. तुम्ही या प्रकारची नोट्स काढू शकता. जर नोट्स लागत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला सबस्क्राईब करा, तुम्हाला मिळून जाईल.